नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला घरामध्ये फर्निचर बनवण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल याबद्दल माहिती देणार आहे. घरामधील फर्निचर हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग असतो. फर्निचर उपयोगाबरोबर सजावटीच्या उद्देशाने देखील काम करते. म्हणूनच घरामध्ये फर्निचर ठेवताना काही मूलभूत वास्तू नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून फर्निचर घराच्या ऊर्जेला त्रास देऊ नये आणि ते संतुलित राखण्यास मदत करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला कोणत्या प्रकारचे फर्निचर ठेवावे आणि फर्निचर ठेवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. चला सुरुवात करूया. घरामध्ये कोणत्या दिशेला कोणत्या प्रकारचे फर्निचर ठेवावे हे जाणून घेण्याआधी वास्तूचे काही मूलभूत नियम समजून घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार उत्तर, ईशान्य आणि पूर्व दिशा ही हलकी आणि मोकळी असावी आणि आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम आणि वायव्य दिशा ही जड आणि बंद असावी. तसेच घराचे ब्रह्मस्थान आणि ब्रह्मबिंदू नेहमीच उघडे आणि हलके असावेत. हे मूलभूत वास्तू नियम लक्षात ठेवून घराच्या उत्तर, ईशान्य आणि पूर्व दिशेला असलेल्या खोल्यांमध्ये नेहमी लहान आणि हलके फर्निचर ठेवावे आणि घराच्या आग्नेय दिशेपासून वायव्य दिशेपर्यंत आलेल्या खोल्यांमध्ये मोठे आणि जड फर्निचर ठेवावे. चला काही उदाहरणाद्वारे हे समजून घेऊयात. जर तुमच्या घराचा बैठकीचा भाग तुमच्या घराच्या उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला येत असेल तर त्या दिशांना हलकेपणा राखण्यासाठी येथे छोटे आणि हलके फर्निचर ठेवावे. त्यामुळे या दिशांना हलकेपणा टिकून राहील. आणि जर तुमची बैठकीची खोली आग्नेय दिशेपासून वायव्य दिशेच्या दरम्यान कुठेही येत असेल तर तुम्ही या दिशेने जडपणा निर्माण करण्यासाठी बैठकीच्या खोलीत मोठे आणि जड फर्निचर ठेवू शकता. त्यामुळे या दिशांना जडपणा निर्माण होईल. चला एका उदाहरणाने हे समजून घेऊयात. जर तुमच्या घरामध्ये बेडरूम घराच्या उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला असेल तर अशा बेडरूमसाठी हलक्या वजनाचे बेड ठेवावे. येथे जड फर्निचर ठेवू नये. तसेच घराचे ब्रह्मस्थान उघडे आणि हलके असावे. ब्रह्मस्थानात विशेषतः ब्रह्मबिंदूंवर कोणतेही फर्निचर ठेवू नये. परंतु जागेच्या कमतरतेमुळे जर तुम्ही ब्रह्मस्थानात फर्निचर हे पूर्णपणे टाळू शकत नाही तर ब्रह्मस्थानात ठेवलेले फर्निचर हलके असावे आणि ब्रह्मबिंदूवर फर्निचर ठेवणे पूर्णपणे टाळावे. कारण घराचा ब्रह्मबिंदू सर्व परिस्थितीत मोकळे ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला ब्रह्मस्थानाशी संबंधित वास्तू उपाय देखील करणे गरजेचे आहे. आता आपण समजून घेतले की घरामध्ये कोणत्या दिशेला कोणत्या प्रकारचे फर्निचर ठेवावे. आता आपण जाणून घेऊयात फर्निचर ठेवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. फर्निचर शक्यतो चौरस किंवा आयताकृती आकारात असावे. अनियमित आकाराचे फर्निचर घरामध्ये ठेवणे टाळावे. फर्निचरच्या कडा तीक्ष्ण नसाव्यात. कोणत्याही खोलीत जास्त फर्निचर ठेवू नका, कारण यामुळे घरात ऊर्जेचा प्रवाह मर्यादित राहतो. घरातील बाल्कनी कोणत्याही दिशेने असली तरी ती नेहमीच मोकळी आणि हलकी ठेवावी. जर बाल्कनी घराच्या दक्षिणेकडे येत असेल तर अशा परिस्थितीत या दिशेने जडपणा निर्माण करण्यासाठी बाल्कनीमध्ये फर्निचर ठेवता येते. तुमच्या घरी जर सोफा, स्टडी टेबल हे भिंतीला चिटकून असतील तर भिंत आणि फर्निचरमध्ये थोडी जागा ठेवणे चांगले मानले जाते. त्यामुळे घरात ऊर्जेचा प्रवाह कायम राखण्यास मदत होते. मुख्य दरवाजासमोर जड फर्निचर ठेवणे टाळा. देवघर हे ईशान्य, उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवावे. बेडरूममध्ये बेड अशा प्रकारे ठेवावा की बेडच्या तिन्ही बाजूंनी मोकळी जागा असेल. यासोबतच बेडला अशा प्रकारे ठेवावा की झोपताना तुमचे डोके शक्यतो दक्षिण किंवा पूर्वेकडे असेल. तसे बघितले तर बेडखाली कोणतेही स्टोरेज नसावे. परंतु जागेच्या कमतरतेमुळे जर तुम्ही बेडखाली स्टोरेज तयार केले तर ते फक्त हलक्या वजनाचे असावे. बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल आणि TV अशा प्रकारे ठेवायचा आहे की तुमचे प्रतिबिंब झोपताना आरशामध्ये पडू नये. घरामध्ये मेटलनी बनवलेले फर्निचर ठेवणे टाळावे. ह्या काही सोप्या वास्तू टिप्स आहेत घरामध्ये फर्निचर बनवताना किंवा ठेवताना. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. तसेच काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा.
तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, वास्तू समाधान आणि हॅपी लिव्हिंग.